जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुमची दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, सुखाची जाऊ दे आणि असंच आनंदीमयी राहू दे. सगळ्यांना भरपूर 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 शुभेच्छा. सगळ्यांची सुखाची, समृद्धाची आणि भरभराटीची जाऊ दे दिवाळी. आणि तुमची दिवाळी कशी चालली आहे ते नक्की सांगा. यावेळेस ऍक्च्युली मी थरली एन्जॉय करते. 6 दिवस मस्तपैकी दिवाळी आहे. ज्ञाना पण कम्पॅरेटिव्हली मोठी झालेली आहे. वाढदिवस पण दिवाळी आणि भरपूर साऱ्या गोष्टी करता येतात. फराळ वगैरे करता येतं आहे. बिकॉज थोडंसं बाहेर जाऊन आल्यानंतर मी ऑफिसला पण थोडं पॉज घेतलेला, तर मग म्हणून मला मी घरी असल्यामुळे मी ते गोष्टी एन्जॉय करू शकते. सो पुढच्या वर्षीचं काही सांगता येत नाही, म्हणून हा जो वर्ष आहे तो मस्त एन्जॉय करून घेते. तुमची दिवाळी कशी चालली आहे, काय काय तुम्ही दिवाळीला करताय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आम्हाला वाचायला म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स नक्कीच आवडेल. आणि दिवाळीमध्ये आवर्जून सगळ्या मुलांनी तर कुर्ते घातलेच पाहिजेत. जसं की मी घालतो 5च्या 5 दिवस. मी तर ह्यावेळेस खूप कुर्ते आणले, दिवसाला 2 घातले तरी संपणार नाहीयेत. आणि म्हणजे असतं ना की यार वर्षातून एक सण येतो असा की घातले पाहिजे. तर गणपतीला पण घालतो मी आणि दिवाळीला पण घालतो. असं सगळ्यांनी घाला तुम्ही पण. आणि मस्त आपलं दिवाळी सण काय म्हणतात त्याला तसं साजरं करा. आणि ट्रेडिशनल सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा. आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांपासून लांब राहा. आम्ही फटाक्यांपासूनच लांब राहतो. आता मुली आल्यात म्हणून मागच्या नाही, मी आणि दादा आधी लहान होतो तेव्हा फटाके फोडायचो, पण आता नाही. पण आता लग्न झाल्यापासून थोडे थोडे फटाके यांच्यासाठी आणतो. म्हणजे माझी दिवाळी अशी असायची की जेवढे दिवस दिवाळी आहे तेवढे दिवस मला नवीन कपडे कपड्यांचा खूप मी शौकीन होती. कपडे नवीन पाहिजे. सकाळी लवकर आंघोळ करायची आणि फटाके वाजवायला जायचं. आणि हे आपल्याने नाही झालं. आणि मस्त की मग फराळ आम्ही सगळ्या फ्रेंड्सच्या घरी जायचं आणि सगळ्यांच्या घरचे रोज एक वेगवेगळे फराळ ट्राय करायचं. तर ते लहानपणीची वेगळीच मजा होती आणि खूप एन्जॉय केलं. आणि माझा लहानपणीपासूनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. दर दिवाळीला माझा कुठे ना कुठेतरी काहीतरी दिवाच लागेल. पण आता कुठे लागला? अजून लागला का? म्हणून तर कपडे चेंज केले ना. अगरबत्ती लागली. लास्ट टाइम येल्लो कलरची साडी नेसली, त्याला पण दिवा लागला. रेकॉर्ड आहेत, रेकॉर्ड एव्हरी इयर. सो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये खूप काय बघायला मिळणार आहे, कारण की दादा आम्हाला घेऊन चाललाय कुठेतरी बाहेर. आणि आम्ही चौघेच चाललेलो आहोत. आई पप्पा दुसरीकडे चाललेले आहेत. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. आमच्या इकडे खूप लाईट शो असतो, हॅपी स्ट्रीट म्हणून आमच्या इकडे. आम्ही कधी रिटर्न होतो त्याचा रिटर्न कधी होतो, कारण की दादाचा वाढदिवस पण आज सेलिब्रेट करायचंय रात्री पण. आणि ज्ञानाचा बर्थडे पण आहे. सो चलो. बापरे, पाहुणे मंडळी आलेले आहेत. अरे चिल्लर गँग, चिल्लर गँग. आम्हाला आमच्या घरी आता आज ब्रेकफास्ट मिळाला. तुम्हाला 8-10 दिवस काय तुम्ही मागू नका एक्स्ट्रा. मंडळी सगळं काढून फेकून दिलं. क्लायमेट चेंज दात बघा झूम केला. अगं नाहीच आहे ना. नाही तर स्पॅच्युला, स्पॅच्युला, बरीच स्पॅच्युला. केक खाणार आहे का? बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाई, हॅपी बर्थडे टू यू. ये
दोघींचं काय काम आहे का बघा, गॉगल घालून घरात. अरे तो बेल्ट काढता यांचा गॉगल एकीचा पडला मग दुसरीला पण पाहिजे. दुसरी कशी करत होती चेतना, कशी आई हो का? आई पाहिजे. चला चल चला चल बाहेर चल. फायनली बर्थडे बॉय ऑन व्हील, नॉट ऑन व्हील. आणू बघ. दिदा हाय कर, दिदा हाय करा. फ्लँकीज द्या. चाचीला किसी करा. चेतनाला घेते का त्याला घेते स्वतःला? चेतना वापरेल ना पुढच्या वर्षी. बघू दाखव दोन्ही कलर. हा पाहिजे पुढच्या वर्षी नाही. या वर्षी नवीन घेणार ना, मग पुढच्या वर्षी तू जुनं होईल म्हणून तर तुला विचारतोय ग. कन्फ्युज नका होऊ, कोणता पाहिजे सांगा. नाही रे तो कलर घे व्हाईट. चल सिल्वर तोच आपण. वाढदिवसानिमित्त चेतनाने गिफ्ट नाही केलाय. हा मी गिफ्ट करतोय. दर बाबा म्हणजे असं ते पैसे द्यायचं मी फक्त असं. काय ओपन करायचं तुला दाखव रे इकडं. 360 काढू कधी. फायनली महाराष्ट्र माझा कलर, आमचा भगव्याची शान. भगव्याची शान. असं उभा राहा जरा घेऊन, असं उभा राहा जरा घेऊन. मला थंबनेल इकडे बघ, दाखव फोन. येस फायनली चेतनानी गिफ्ट दिलाय. समजलं ना सगळ्यांना कुठून घेतलं. पॉकेटमध्ये पैसे भरून आता ती बोलली भाऊबीजेला मला त्याच्यात तिला अजून बिचारायला अजून पैसे जमा करून द्यायला लागले. सो फोन वगैरे घेतलेला आहे आणि आता आम्ही लंचसाठी आलेलो आहोत. महाराष्ट्र लंच शॉप नाही पण शाकाहारी हाऊसमध्ये, जे की त्यांचंच आहे. आणि व्हेज खायचं असेल, आज तर व्हेज डे त्यामुळे व्हेज खायचं असेल आणि मागवली आहे महाराष्ट्रीयन थाळी, दादाने मागवली आहे नॉर्थ इंडियन थाळी आणि या दोघांनी मिळून मागवली आहे साऊथ इंडियन थाळी. माझ्या महाराष्ट्रीयन थाळीत मला पिठलं भेटलंय बाबा, बस बाकी काय नको. अरे काय डंपर आहे का? सो टाइम लिमिट संपला आमचा पोरींचा. चौघी पण झोपल्यात ॲक्च्युली गाडीमध्ये आणि मी आणि दादा आलो मॉलमध्ये काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी दादाला. सो त्यांना गाडीतच बसवलं, पार्किंगला लावले आणि खालीच बसवलं. सो लेट्स सी, बघूया आता काय घ्यायचं काय नाही. तो माझं सेम आहे ना रुचीचं. हा घेतो ना मग. विषय असा झाला की मी म्हटलं त्याला एक गॉगल, आता दादासाठी एक गिफ्ट म्हणून गॉगल घेतला. तर मी बोललो की माझा नंबर टाक, माझ्या नंबरवर काय डिस्काउंट आला असेल तर बघ. माझा नंबर तुला पाठ आहे ना पूर्ण का? हा थोडं पाठ आहे का पण एवढं तुम्ही घेताय VIP नंबर आहे. सो दादासाठी एक गॉगल गिफ्ट घेतोय. होपफुली दादा की जास्त वापरत, दादाची ॲक्च्युली जास्त वापरत नाही आणि दादाची यूज पण एवढी काय
काळजीपूर्वक नाही, पण आता ठीक आहे, गिफ्ट आहे तर माझ्याकडून एक गिफ्ट म्हणून एक छोटासा गॉगल घेतो. लेट्स सी. आता सध्या मला हा गॉगल आवडला आहे, प्राडाचा आहे. सो मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की हा गॉगल घालून बघू आणि घेऊ. सेम ह्या गॉगलचं असं झालेलं की मी खूप दिवस घेईन चाललेलं आणि बघू. सो बड्डे निमित्त एक छोटासा गिफ्ट दादाला दिलेला आहे. घे रे. एक चेतनाकडून आहे, एक माझ्याकडून आहे. 2 गॉगल आम्ही गिफ्ट दिलेले आहेत. हम लोग यू गए और यू आए, ये दो गिफ्ट लेके 2 गिफ्ट घेतलेले आहेत, एक चेतनाकडून आणि एक अभुनीकडून. तुम्हाला बघायला मिळतील संध्याकाळी जेव्हा ओपन करेल तेव्हा. आता पण बघायला मिळालं, ते पण पटपट टाकले कारण की मुली गाडीमध्ये झोपलेल्या. सो चल पटपट आता निघाले. आणि आताशी उठलेत बघा, एक चालून उठलीच नाही. आणि आमच्या बंधुराजांनी तर घेतलाय फोन. इकडे अजून एक सरप्राईज रचनासाठी घेतलेला आहे. ओपन करा. आता फक्त आम्ही दोघेच राहिलोत, डॉक्टर अँड मी. हो हो हो. टाळ्या 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 टाळ्या. हा हा हा, खूप सुंदर कलर. मटल डमी फोन का वाटतोय? नाही रे, खूप हलका आहे ना म्हणून तर तसा जड. हॅलो हॅलो. सो फोन घेतलाय, दादासाठी घेतला, रचनासाठी घेतला आणि आईसाठी पण सरप्राईज फोन घेतलेला आहे. तिथून निघालोत आणि आता आलेलो आहोत फटाके घ्यायला. कधी नाही होत, आज आलोय. हे फुल आमच्या इकडे असं हे भरतं फटाके विकायला, गर्दीच गर्दी. सो बोलता बोलता एवढे फटाके घेतले की कंटिन्युअस जर उद्या लावले तरी पण अर्धा एक तास कंटिन्युअस संपणार नाही एवढे. आणि आम्ही ते वाले फटाके नाही घेत, म्हणजे जे बॉम्ब वगैरे असतं किंवा फटाकडी असते ते आम्ही नाही घेत. आम्ही वरचे शॉट्स जेवढे आहेत तेवढेच, कारण की लहान मुली आहेत आणि त्यामुळे. आणि पाऊस वगैरे पण घेतलेत जेणेकरून लांब रस्त्यावर लावणार आणि त्यांना पार्किंगमध्ये बोलवणार या हिशोबाने. लेट्स सी, बघूया आता किती एन्जॉय करतात की घाबरतात. ज्ञाना तर आवाजाला घाबरते म्हणून आवाजवाले काहीच नाही घेतलं. गोणी भरून घेतलेत. इकडे 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 कुठे चालला? व्हिडिओ ना शूट होत. सो इथे बर्थडे डेकोरेशन केलेलं आहे. 2-in-1 बर्थडे डेकोरेशन ऍक्च्युली. ज्ञानाचा पण रात्री 12 वाजता बर्थडे आहे आणि दादाचा पण आम्ही या दिवशीचा केक कट नाही केलाय त्यामुळे. आणि हे दिवे सकाळपासून जळत आहेत, म्हणजे काय ऑइल तरी कुठून आणला या? हो चेतना मॅडम, बाबा आज बघ खुश आहे. नवऱ्याला मोबाईल गिफ्ट दिलाय तर खुश आहे बाबा. मी पण गॉगल दिलाय, समजलं ना? गाडीतच राहिला वाटतं तो. हॅपी बर्थडे नानू. कोणाचा बर्थडे? तुझा बर्थडे का? काय का? ब्लँक झाली होती. कोणाचा हॅपी बर्थडे? तुझा बर्थडे का? किती उभी राहा, एक फोटो काढू आपण. नीट उभी राहा. असं कसं येईल का ज्ञानू? नीट उभी राहा. असं का? दरवाजाला आयशू दरवाजाला.
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. बरोबर टायमर आले तुम्ही. येस. थांब काहीतरी सांगितलं. बटन लाव रे, बटन लाव सांगितलं आणि लावलं पण. ए बालकुनी दादाला बटन लावा. बालकुनी दादाला बटन लावायला सांगितलं. पप्पा बटन लावायला सांगितलं चेतनाने. काय देऊ का? डायरेक्ट देवाज्ञा झाल्यासारखी वाटते ना. तो एक कडावरचा जो बेंड लावला तरच. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. क्लॅप क्लॅप नानू क्लॅप. दिदा क्लॅप. हॅपी बर्थडे टू यू. ये हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दिदा. तिला असं झालं. डेकोरेशन होता. मी ना तिथे जाते मला गरम होतंय. दोन मिकी माऊस दोन. ठेव 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 ठेव. वाशीला घेतलेले ते अन्नप्राशन वगैरे तेव्हा आता मग आम्ही पहिले डेकोरेशन घेतल्यानंतर कपडे चला बस बस दिदा बस. हे दिदाची प्लेट कुठे गेली? नानू तू उभी राहा त्याला बसू दे. ओके हा चला द्या. दे ना कट करायला. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नाना. हॅपी बर्थडे टू यू. ये मस्त. ते वरचे दोन बसवले आम्ही हो होममेड ओनली होममेड. 300 रुपयाचा केक आणायचा आणि बाकी चिटकवायचे. आई थोडस द्या. डॉली पण आणली आहे पेपर बसवाला. नाही खायचं नाही. प्लास्टिक येते वेडी. अशा रीतीने आम्ही नानूचा बर्थडे 12 वाजता सेलिब्रेट केलेला आहे. ॲक्च्युली दादा आणि नानूचा बर्थडे आम्ही एकसाथ सेलिब्रेट केला रात्रीचं. लेट्स सी उद्याचं कसं काय होतं. आणि उद्या खूप छान अशी माझ्या जी मनामध्ये खूप दिवसापासून एक डेकोरेशन करायची इच्छा होती ती लक्ष्मीपूजन आणि नानूचा बर्थडे दोन्ही एकसाथ आल्यामुळे मी थोडीशी ट्रेडिशनल डेकोरेशन करायचं असं ठरवलेलं आहे. सो तुम्हाला बघायला मिळेलच ते उद्या. आणि तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगा. आणि ज्ञानाला खूप लोकांनी बड्डे विश केले, सगळ्यांनी मेसेज केले. असंच प्रेम राहू द्या ज्ञानावर पण. आणि बाबू असं नाही करायचं. असंच प्रेम राहू द्या ज्ञानावर आणि अभुनीवर पण आणि सावीवर पण. सो धन्यवाद परत एकदा. एवढंच प्रेम करतं त्याच्यामुळे. आणि सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी आणि शुभ दीपावली. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा.
हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.